तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आणि बातचीत करण्यासाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदाचा तिढा, नाशिकचं पालकमंत्रीपद सोडण्यात भाजपचा नकार आहे असं कळतंय। तर मग आता रायगडच्या बाबतीत तडजोड होईल का? नेमकं माहिती कसा मार्ग काढेल? नाही, मला असं वाटत नाही, कारण नाशिकमध्ये जर भाजप ते पद सोडणार नव्हती तर त्यांनी स्थगितीच दिली नसती। बऱ्याच गोष्टी राजकारणात पडद्याआड घडलेल्या आहेत असं दिसतंय। कारण हे खरंच आहे की एकनाथ शिंदे, कारण त्यांचे जे पक्षप्रवक्ते होते, मग त्यात गुलाबराव पाटील असतील किंवा संजय शिरसाट असतील, ते पूर्वी म्हणायचे की जेव्हा जेव्हा त्यांना शक्तीची गरज असते किंवा वेगळा विचार करायचा असतो तेव्हा ते दरे गावामध्ये जातात। आता संजय राऊत जे विरोधी पक्षातले महत्वाचे नेते आहेत, त्यांनी राजकारणातली ट्विस्ट म्हणून सांगितलं की उदय सामंत त्यांच्याबरोबर 20 आमदार आहेत। तो जरी भाग बाजूला आपण ठेवला तरी ज्या सरकारनं पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली आणि त्यानंतर अवघ्या 2 दिवसामध्ये त्याच्यावरती युटर्न मारावा लागला, याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी रायगड असेल किंवा नाशिक असेल इथल्या पालकमंत्री पदावरती स्थगिती दिली। आपण आता काय म्हणतो की भाजप हे नाशिकचं पालकमंत्री पद सोडणार नाही। खरं की नाशिकमध्ये कुंभमेळा आहे, केंद्र सरकारने राज्य सरकारचे जवळपास 27 ते 30 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत आणि अशा वेळेला आणि विशेषतः महानगरपालिकांच्या निवडणुका सामोरे असताना नाशिक सारख्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्यापेक्षा ते आपल्याकडे असावं असं अपेक्षित आहे। पण मुळामध्ये त्यांची ती मागणी आहे का राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची आहे, हे बघायला पाहिजे। खरा जो वाद आहे तो भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्या दरम्यान आहे। तिथे भरत गोगावलेंना ते पालकमंत्री पद हवं होतं, काल त्यांच्या समर्थकांनी सुद्धा टायर वगैरे जाळले। ह्या पार्श्वभूमीवरती एकतर ऋतुजा गोष्ट निश्चित आहे की ह्या सरकारमध्ये प्रत्येक टप्प्यावरती काही ना काही खळबळ आहे, काही ना काहीतरी गोष्टी होत आहेत, पुन्हा कोर्स करेक्शन केलं जात आहे। म्हणजे मुख्यमंत्री पद आपल्याला मिळत नाही लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री तेव्हाचे दरेगावला जाऊन बसले आणि म्हणून शपथविधी लांबला। त्याच्यानंतर मंत्रिपदाचं वाटप व्हायला जवळपास 1 महिना लागला आणि आता पालकमंत्री पदावर जे चालू आहे त्याच्यातनं असं दिसतं आहे की कारण त्याला सुद्धा 15-20 दिवस लागले की ह्या सरकारमध्ये इतकं चांगलं मॅन्डेट येऊन सुद्धा प्रत्येक घटक पक्ष हा काही ना काहीतरी पद्धतीनं नाराज होताना दिसतोय। आणि खास करून आता ही शक्यता आहे की चंद्रशेखर बावनकुळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत, ते चर्चा करणार आहेत आणि त्यांच्या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। विरोधकांसाठी नंबर्स कमी असून सुद्धा ज्या पद्धतीने हे सरकार चाललेलं आहे, एका पाठोपाठ एक मुद्दे मिळत आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराज असण्याचे अनेक अर्थ काढले जातील। त्यांच्या एका पाठोपाठ एक असलेल्या नाराजीचा पुढे राजकीय परिणाम काय होतो तेही बघावं लागेल। आणि संजय राऊतांनी जी एक थोडीशी हिंट दिलेली आहे तोही भाग आता महाराष्ट्रात चर्चेत येईल की खरोखरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मोठे फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत का। एक ऋतूच्या महत्वाची गोष्ट अजून विसरता कामा नये। मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना भेटले, आदित्य ठाकरे भेटले आणि त्यानंतर एक प्रकारचा सौहार्द वाढताना दिसतोय आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या अध्यक्षपदावरून हटवा अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या गटाने केली। त्यामुळं कॉन्ट्रडिक्शन खूप आहे, आंतरविरोध इतके जास्त आहेत की त्यामुळे सरकार एक सुरात चाललेलं आहे असं दिसतच नाही। एक किती मोठ्या प्रकारची नाचक्की आहे सरकारची की 2 दिवसामध्ये त्यांना युटर्न मारावा लागलाय आणि आता आज दिवसभर बातमी असतील की शिंदेची कशी नाराजी आहे। निश्चित। राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।